नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया कर्मचाऱ्यांचा विजय, महागाई भत्त्याची थकबाकी हा सरकारी कर्मचाऱ्यांचा वैधानिक हक्क, न्यायालयाचा मोठा निर्णय। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता थकबाकी प्रकरणाची सुनावणी करताना पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाच्या कार्यवाहक मुख्य न्यायाधीशांनी ही सुनावणी शुक्रवारीपर्यंत तहकूब केली। हे प्रकरण व्यापक जनहितांशी संबंधित असल्याचे नमूद करत असताना या याचिकेची सुनावणी त्यांच्या खंडपीठासमोर होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केलेले आहे। सुनावणी दरम्यान कार्यवाहक मुख्य न्यायाधीशांनी सांगितले की या प्रकरणातील सर्व पैलू आणि सर्व संबंधित पक्षांचे म्हणणे सविस्तरपणे ऐकले जाईल। त्यामुळे पुढील सुनावणी वेळी सर्व पक्षांनी पूर्ण तयारीनिशी न्यायालयात उपस्थित राहावे, जेणेकरून प्रत्येक बाजूचा युक्तिवाद सखोलपणे ऐकता येईल। याचिकाकर्त्यांच्या वतीने न्यायालयात असा युक्तिवाद करण्यात आला की सरकारकडे विविध मोफत योजनांसाठी पुरेसा निधी उपलब्ध आहे। मोफत वीज, मोफत बस सेवा किंवा महिलांना आर्थिक सहाय्य देण्यासारख्या योजनांवर मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो। मात्र सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर देणे किंवा अनेक वर्षापासून प्रलंबित असलेली महागाई भत्त्याची थकबाकी अदा करण्याची वेळ आली की सरकार आर्थिक अडचणींना दाखला देते। महागाई भत्त्याची थकबाकी हा कर्मचाऱ्यांचा वैधानिक हक्क। याचिकाकर्त्यांनी न्यायालयाला सांगितले की महागाई भत्त्याची थकबाकी हा सरकारी कर्मचाऱ्यांचा वैधानिक हक्क असूनही त्यांना त्यांचा हक्काचा लाभ दिला जात नाही। यावर कार्यवाहक मुख्य न्यायाधीशांनी निरीक्षण नोंदवत सांगितले की हे प्रकरण व्यापक जनहितांशी संबंधित असून त्यांचे गांभीर्य लक्षात घेता सर्व संबंधित पक्षांची बाजू ऐकणे आवश्यक आहे। न्यायालयाने स्पष्ट शब्दात निर्देश दिले की हे व्यापक जनहितांचे प्रकरण आहे। पुढील सुनावणीला सर्व पक्षांनी पूर्ण तयारीनिशी उपस्थित राहावे। आतापर्यंत सर्वांचा युक्तिवाद ऐकला जाईल। पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।